शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजनातूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत सर्वच शेतकरी जे आहेत ते वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत आणि वेंडर नाहीत म्हणून परेशान आहेत. अशातच आज या वेंडर लिस्टमध्ये दोन कंपन्या इथे ॲड झालेल्या आहेत. त्या कंपन्या म्हणजेच एक लक्ष्मी एजन्सीज म्हणून एक कंपनी आहे आणि एक PCI इन्फ्रा प्रोजेक्ट्स म्हणून एक कंपनी आहे. फक्त लिमिटेड शेतकऱ्यासाठीच ह्या उपलब्ध झालेल्या आहेत. भरपूर शेतकऱ्याला ग्रुपवर मेसेज आले, कमेंटमध्ये पण या कंपनीचा साठी ॲड झाल्या म्हणून काही शेतकऱ्याचे मेसेज आले. तर ह्या कंपन्या मित्रांनो फक्त आणि फक्त AC आणि ST या शेतकऱ्यासाठी जे आहेत, SC ST या शेतकऱ्यासाठी ॲड झालेल्या आहेत. आता ह्या कंपन्या ज्या आहेत ते सर्व जिल्ह्यामध्ये ॲड झालेले आहेत. ते फक्त आणि फक्त SC आणि ST चे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ह्या कंपन्यांनी कोटा अवेलेबल केलेला आहे. आता यांच्याकडे किती कोटा अवेलेबल आहे आणि हा कधी संपतोय काय माहित नाही. परंतु ह्या दोन्ही कंपन्याबद्दल जर थोडक्यात सांगायचं झालं तर कंपन्या ह्या पूर्णपणे नवीन आहेत. या कंपन्याबद्दल जे आहे ते वेबसाईटनुसार आपण जर बॅकग्राऊंड बघायचं झालं तर पहिले आपण बघूयात लक्ष्मी सोलार. लक्ष्मी सोलारचं असं बघायचं झालं तर ही कंपनी हे पुण्यामधली कंपनी आहे. याच्यामध्ये याचा ॲड्रेस वगैरे जर बघायचं झालं तर पुण्याला आहे. याचा प्रोडक्ट लिस्टवर जर गेलं तर हे फक्त मॅन्युफॅक्चर हाय क्वालिटी सोलार बेस्ड प्रोडक्ट, म्हणजे सोलारचे जे काही लाईट वगैरे जे आहेत, लाईट असोत, सोलारचे छोटे छोटे पॅनल असोत, एक कंट्रोलर असोत, हे मॅन्युफॅक्चर करते. यांच्याकडे सोलार पॅनल वगैरे नाही, मोटर पंप वगैरे सुद्धा नाही. मला वाटतं हे इकोझनची मोटर पंप वगैरे वापरू शकतात. म्हणजे असं ऑफिशियली यांनी कुठेही दिलेलं नाहीये, म्हणजे कोणत्या कंपनीची मोटर, कोणत्या कंपनीचं कंट्रोलर हे वापरणार आहेत असं कोणतं इथं त्यांनी दिलेलं नाहीये. तर फक्त आणि फक्त यांचं जे आहे ते हे वेबसाईटवर एक त्यांनी डाटा दिलेला आहे. तर त्या डाट्यानुसार असं सांगू शकतो की हे इकोझनचं मटेरियल या ठिकाणी वापरू शकतात. त्यानंतर यांनी एक आणखीन एक दिलेलं आहे खाली की LED लाईट मॅन्युफॅक्चरिंग एक्सपर्ट वेबसाईटवर त्यांनी दिलेलं आहे. तर त्यानुसार जे आहे ते आपल्याला समजू शकतं की हे मोटर पंप आणि कंट्रोलरमध्येही या अगोदर या कंपनीनं काम केलं नाही आणि या कंपनीनं काम केलं असेल, या कंपनीचे जर पंप तुमच्याकडे लागले असतील तर आम्हाला नक्की तुम्ही कळवू शकतात. आणि दुसरी कंपनी जर झाली तर PCI इन्फ्रा प्रोजेक्ट्स म्हणून एक कंपनी आहे. ही कंपनी मुळात राजस्थानची आहे आणि या कंपनीचं काम आहे की इंडस्ट्रीयल केबल मॅन्युफॅक्चरिंग आणि जे काही रेग्युलर केबल्स आहेत ते केबल मॅन्युफॅक्चर्स करते. आणि सोलारचे जे काही प्रोजेक्ट आहे, रिन्युएबल एनर्जीचे प्रोजेक्ट्स जे आहे, तर त्यांनी मोठ्या मोठ्या प्रोजेक्टवर काम केलं आहे. परंतु ओन प्रोजेक्ट यांचा जे काही ओन प्रोडक्ट कोणताही त्या ठिकाणी दिसत नाही. यांनी एक थर्ड पार्टी सर्व काही घेतलेलं आहे आणि थर्ड पार्टी मधून जे आहे ते हे शेतकऱ्याला हे मटेरियल देणार आहे असं या वेबसाईटवरून त्यांना समजतं. की हे जे कंपन्या आहेत आता सध्या स्थितीत दोन फक्त कॅटेगरीसाठीच, म्हणजे आता शासनानं सुद्धा काय केलेलं आहे की शेतकऱ्यांची एक अशा पद्धतीत हेळसांड चालू केलेली आहे की इथे शेतकरी पैसे भरून वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत. आणि आता इथे सुद्धा आरक्षित आणि कास्ट वाईज त्यांनी काय केलेलं आहे की हे सोलारचं कोटे देणं, सोलारचे वेंडर देणं हे चालू केलेलं आहे. आपल्याला कोणाला डावलायचं नाही, उलट चांगलंच आहे, त्यांनी कोणाला तरी कोटा उपलब्ध करून दिलाय. परंतु मित्रांनो, ह्या कंपन्या निवडताना एक काळजी करण्यासारखं कारण आहे. कारण आता सध्याच्या स्थितीत कंपन्याचा मनस्ताप पाहता, कंपन्याची परेशानी पाहता असं आहे की अशा कंपन्या निवडताना तुम्ही विचार करायला हवं, खरंच या कंपन्याचे पंप लागलेत का तुमच्याकडे, ह्या कंपन्या सर्व्हिस देऊ शकतील का, या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करूनच ह्या कंपन्या निवडायला हव्यात. कारण याच्यामध्ये काय होणार आहे, होणारा त्रास हा तुम्हाला होणार आहे, शेतकऱ्याला त्याचा त्रास होणार आहे. आणि शेतकऱ्याला त्रास झाल्याच्या नंतर याची जबाबदारी, याच्या कंप्लेंट घेण्यासाठी शासन कुठेही जबाबदार नाहीये. कंपनी तर अजिबात कंपनीला काही घेणं देणं नाहीये. हे सगळं जे आहे ते अशा पद्धतीत काही गोंधळ चालू आहेत. नवीन कंपन्या येत आहेत. नवीन कंपन्या आल्याच्या नंतर शेतकऱ्याला पहिले तर ते पंप निवडून घेतात, परंतु त्याच्यामध्ये काय होतं की नंतर ऑर्डर तिसऱ्याला देणं, तिसऱ्या चौथ्या कंपनीला देणं, त्याच्यामध्ये हा शेतकऱ्याचा वेळ चालला जातो. बाकी तुमच्याकडे जर या पंप, माझ्या निदर्शनास या कंपनीचा पंप हा कुठेही बसलेला नाहीये. तुमच्या निदर्शनास या कंपनीचे जर पंप बसलेले असतील आणि तुम्हाला जर ही कंपनी जर योग्य वाटत असेल आणि ही कंपनी जर तुमच्या जवळील सर्व्हिस सेंटर वगैरे असतील तर कंपनी बिनधास्त तुम्ही निवडू शकता. कंपनी निवडण्यासाठी तुम्हाला कुठलीही अडचण जाणार नाही. तुम्ही वेबसाईटवर SC आणि ST च्या शेतकऱ्यासाठी ही कंपनी अवेलेबल झालेली आहे. वेबसाईटवर जाऊन तुम्ही कंपनीची निवड करू शकता. पण तुर्तास तरी या कंपनीची तुम्ही माहिती घ्या. माहिती घेतल्याच्या नंतरच जे आहे त्या कंपनीची तुम्ही निवड करा. लक्ष्मी एजन्सी जे आहे ते पुण्याची कंपनी आहे आणि जी PCI इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनी आहे ते राजस्थानची कंपनी आहे. दोन्ही कंपन्याचे एजंट्स, डीलर वगैरे हे तुम्ही शोधा. त्याशिवाय तुम्ही कंपनी अजिबात निवडू नका. जर पूर्वकल्पना असेल, पूर्व नॉलेज असेल या कंपनीबद्दल तरच तुम्ही ती कंपनी निवडा. एवढेच या कंपनीबद्दल आणि या कंपन्या ॲड झाल्याबद्दल माहिती द्यायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.